रोज रोज ना साबुदाणा भगर खाऊन इतका बोर झाला होता. आज काहीतरी स्पेशल बनवूया. तर हाय गाईज, मी आहे अश्विनी, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी काय केलं, मिक्सरमधून ना भगर पिसून घेतले आणि एकदम बारीक केले होते आणि तुम्ही बर्फ पण जमवून घेतले. ते ताक बर्गर काही पण बनवून पिऊन घ्यावं शकतं. मग मी ते ठेवून दिले. मग मी काय केले, भगरचा जो पीठ असतो ना, तो मस्त 2 आलू टाकून असं पिळून घेतले. कसं आपण पीठ कसं मी पिळून घेतो ना, तसंच पिळून घ्यायचं आणि मी तव्यावरच पटवून घेते. तर आमची सासरी काय करतात, तव्यावरच करतं, भाकरीवर तव्यावरच थापतात. आमच्या माहेरी कसं असतं ना, प्लेटमध्ये थापतात, पण इथं तसं नसतं. डायरेक्ट तव्यावरच करून घ्यायचं. आणि माझं पहिले येत नव्हतं मला, पण आता मी शिकले, मला पण येतो आता. असं तव्यावर फटाफट चालू गॅसवर मी थापून घेते. तर मी आलूची भाजीच केली होती याच्यासोबत खायसाठी शेंगदाणा चटणीने. तर आलूची भाजी मी कशी केली, तेलामध्ये आलू मॅश करून टाकून घ्यायचा आणि नमक आणि लाल मिरची टाकून घ्यायचं. लाल मिरची कोण खातं तसं लाल मिरची टाकायचं, नाही तर काली मिरची. ती काली मिरची आमच्या इथं काली मिरची टाकतात. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी इथं त्यांच्या पप्पाने कार आणलं होतं, ते खेळत होतं. तर असा होता माझा भेटी.